मराठी भाषेचं जे धोरण आहे, हे धोरण राज्य सरकारनं 13 मार्च 2024 रोजी आपल्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन की यानंतर आपल्या राज्याची भाषा ही मराठी असेल आणि सगळं जे काही कामकाज आहे ते मराठीत निश्चित होईल। मग याच्यापूर्वी नव्हतं का? याच्यापूर्वी पण होतं, पण राज्याचं धोरण नव्हतं। खऱ्या अर्थानं 1960 पासून म्हणजे आपण ज्यावेळेस आपला महाराष्ट्र राज्य हा प्रदेश ज्यावेळेस तयार झाला तेव्हापासून मराठीचं समर्थन किंवा मराठीचा विचार हा कृतीत आलेला आहे। परंतु मराठी विषयीचं जे धोरण आहे ते 13 मार्च 24 ला घेण्यात आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं ह्या भाषेचा जो विषय आहे, अभिजात भाषा, राज्याची भाषा, तिचं कंपल्सेशन असणं म्हणजे एकीकडे राज्य अभिजात भाषा म्हणून तिला दर्जा द्यायचा आणि मग तिच्या सोबत दुसऱ्या भाषांची स्पर्धा लावायची आणि त्या अभिजात भाषाचा दिलेला दर्जा कमकुवत कसा करायचा, अशा प्रकारची मनोवादी भूमिका, अशा प्रकारची चुकीची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे। अशा प्रकारचं मत माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचं, म्हणजे भाषावार प्रांत रचनेच्या नुसार 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि स्वतंत्र राज्याचा जो प्रशासनिक कारभार आहे तो मराठी भाषेमधून करण्याकरता महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 यानुसार भाषा ही राजभाषा म्हणून स्वीकृत करण्यात आली आणि दैनंदिन कामकाजामध्ये प्रशासनामध्ये व्यवहारामध्ये मराठी भाषाचा वापर करणं अनिवार्य झालं। आता हा जो अधिनियम आहे याच्यानुसार मग सल्लागार मंडळ नियुक्त करण्यात आली आणि त्या सल्लागार मंडळाच्या मार्फत त्या भाषेच्या विषयी प्रकारची मसुदे तयार करून ते तयार करणार। मग ते केलेले मसुदे बरोबर आहे की नाही, मग आपल्या राजकारणाला पोषक आहे की नाही, आपल्याला पोषक आहे की नाही, विचाराला पोषक आहे की नाही, मग मंत्रिमंडळ ते पाहणार आणि नंतर त्याच्यातल्या ज्या गोष्टी योग्य असतील त्या इम्प्लिमेंट करणार आणि बाकीच्या सोडून देणार। अशा प्रकारची परिस्थिती आहे। आज लक्ष्मीकांत देशमुख नावाचे जे गृहस्थ आहे, याच्यापूर्वी आपल्या विद्यापीठात असणारे डॉक्टर नागनाथजी कोतापल्ले साहेब हे या भाषा सल्लागार समितीवर होते। आदरणीय सदानंदजी मोरे या ठिकाणी या भाषा सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून होते। आता ते कोणत्या विचाराचे ते सोडून द्या। त्यानंतर लक्ष्मीकांतजी देशमुख यांना आता याच्यावर घेतलेला आहे आणि मग त्यांनी जे मांडलं ते या ठिकाणी टाकून आज अशा पद्धतीनं ही त्रिभाषा सूत्र किंवा हिंदी भाषा, मराठी भाषा अशा प्रकारचा वाद निर्माण करून अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण केली जाते। मी 30 वर्षापासून शिक्षक होतो। 30 वर्ष मी या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये काम केलेलं आहे। मराठी भाषा, मराठी शाळा, सुरुवातीला मराठी शाळांना 3ऱ्या वर्षी 100% अनुदान दिलं जायचं। म्हणजे 3ऱ्या वर्षी का? तर 3ऱ्या वर्षी 10वीची एक बॅच निघाली आणि तिचा निकाल जर लागला चांगला 50%च्या पुढे तर तिला पूर्ण अनुदान 100%, 50% दुसऱ्या वर्षी, नंतर 100%, नंतर तो रेशिओ म्हणजे अनुदानाचा विषय आला म्हणून सांगतो। अनुदान दिलं तर त्या शाळा चालत होत्या, त्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं आणि यानंतर 2000च्या नंतर विनाअनुदानाचं धोरण आल्यामुळे, त्याच्यानंतर काय विनाअनुदानाचं धोरण आल्यामुळे आणि आता तर सेल्फ फायनान्सचं धोरण आहे। अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मराठी शाळा या राज्यामध्ये काम करतायत। मराठी शाळांची स्थिती जर का आपण पाहिली, मराठी शाळांची स्थिती आजच्या परिस्थितीत दयनीय आहे। का दयनीय आहे? कारण शासनाचं धोरण या शाळांना अनुकूल नाही। या शाळांमधून फार मोठ्या प्रमाणात शासनाला आमच्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर वेतनावर खर्च करावा लागतो आणि वेतनावर होणारा खर्च अधिकाऱ्यांचं मत आहे हा अनुत्पादक घटकांवर होणारा खर्च आहे। याच्यातून प्रोडक्टिव्ह काही नाहीये
आणि म्हणून आम्हाला हे कमी करायचं असं मत आहे. हे गेल्या 15 ते 20 वर्षापासून चालू आहे की याच्यामधून प्रोडक्शन निघत नाहीये. म्हणजेच शिक्षणाला त्यांनी कंपनीचं स्वरूप, शिक्षणामधून काहीतरी मिळालं तरच ते उपयोगी आहे अन्यथा नाही, अशा प्रकारची भूमिका ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून घेतलेली, पण ती टप्प्याटप्प्याने घेण्यात आलेली. आणि म्हणून याच्यातून काही मिळत नाही, याच्यातून काही नाही, म्हणून सेल्फ फायनान्स आणला. सेल्फ फायनान्स जो आणलेला आहे, सेल्फ फायनान्स ऍक्ट किंवा स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियम हा, याच्यामध्ये एखादी खाजगी कंपनी देखील ही शाळा स्थापन करू शकते. त्याला काय आपल्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या अंतर्गत रजिस्टर झालेल्या संस्थेचीच आवश्यकता आहे असं काही नाहीये. मग सेल्फ फायनान्सची काय स्कीम आहे की त्याची स्कीम अशी आहे की त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं पूर्ण असलं पाहिजे, चांगली इमारत असली पाहिजे, त्यांनी ठरवलेलं 2 एकर जागा असली पाहिजे, त्याला ग्राउंड असलं पाहिजे, वर्ग खोल्या चांगल्या पाहिजे. ह्या जर असल्या तर ठीक आहे, तुम्ही फीस तुम्हाला काय घ्यायची ती घ्या, तुमचं मॅनेजमेंट चालवा आणि हे करा. मुद्दा असा आहे की जर या देशामध्ये भारतीय संविधान आहे, या देशाचं भारतीय संविधान किंवा आपली राज्यघटना असे सांगते की 1ली ते 7वीचं शिक्षण किंवा प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि विनामूल्य मिळालं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये स्वयं अर्थसहाय्यित शाळेचा कायदा हा कसा निर्माण होतो आणि त्याला आपली राज्यकर्ते किंवा आपण निवडून दिलेले पदाधिकारी कशा प्रकारे मान्यता देतात. म्हणजे एकीकडे देशाच्या घटनेमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि विनामूल्य करायचं 2005चा कायदा आपल्याकडे आलाय, आणि दुसरीकडे 2015ला स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियम आणायचा. म्हणजे एकीकडे सक्तीचं आणि विनामूल्य शिक्षणाचं धोरण ठरवायचं आणि दुसरीकडे कंपनी कायद्याखाली रजिस्टर होणाऱ्या शाळांचा अधिनियम आणायचा. हा जो भाग आहे हा मनुवादी व्यवस्थेचा, या संस्कृतीचा भाग आहे, आणि ज्याच्यामधून आपल्याला जे प्राथमिक शिक्षण आपल्याला मिळायला पाहिजे, ज्या शिक्षणातून आपल्या मुलांचा विकास होणार आहे, ते शिक्षणच पूर्णतः मिळू द्यायचं नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. कायम विनानुदानित शाळांची काय स्थिती आज? ज्या शाळा विनानुदानित होत्या मध्ये त्यांना अनुदानित करण्यात आलं. अनुदानित करून 5 वर्षात म्हणजे टप्प्याटप्प्यानं, माननीय विलासराव देशमुख असताना, रामकृष्ण मोरे साहेब शिक्षण मंत्री असताना त्यांनी सांगितलं, इथं विद्यापीठाच्या कार्यक्रमाला आलेले होते, माननीय विलासराव देशमुख साहेब म्हणाले की असं करता येणार नाही का आपल्याला, यांना टप्प्याटप्प्याने अनुदान नाही देता येणार का? दुसऱ्याच दिवशी GR निघाला. पहिल्या 5 वर्षाच्या नंतर 6व्या वर्षी 20%, 7व्या वर्षी 40%, 8व्या वर्षी 60%, 9व्या वर्षी 80%, मग 10व्या वर्षी 100%. हे धोरण आत्ताच्या 8-10 वर्षापूर्वी ठरलेलं धोरण, याच राज्यकर्त्यांनी ठरवलेलं धोरण आज जवळपास ज्या शाळा काय विनानुदानित आहे आणि अनुदानावर आलेल्या आहेत आणि ज्या शाळा अंशतः अनुदानित म्हणजे टप्प्यावर आहेत, त्या शाळा आज 20 वर्षापासून 15 ते 20 वर्षापासून त्यांना टप्पा अनुदान मिळालेलं नाही. म्हणजे ज्या शाळांना 80% टप्पा अनुदान मिळालेलं होतं, त्या शाळांना तावडे साहेबांनी, म्हणजे 4थीत गेलेला मुलगा, तावडे साहेबांनी ज्याला म्हणजे 4थीत पास करून 5वीत गेलेला होता, त्याला पुन्हा 1लीत आणून बसवलं. कसं की त्यांना ज्या शाळांना 60%, 80% अनुदान घोषित झालेलं होतं, त्यांना सरसगट 20% अनुदानांची घोषणा जाहीर केली. आणि आज त्या शाळा 60% अनुदानासाठी, काही 80% अनुदानासाठी, 100% अनुदानासाठी संघर्ष करत आहे. वस्तुतः स्थिती अशी आहे मराठी शाळांची, मराठी शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची. खऱ्या अर्थानं कायदा असा सांगतो, आमच्या खाजगी शाळांचा कायदा असा सांगतो की ज्यामध्ये शिक्षकांची नियुक्ती केल्याच्या नंतर, कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्यानंतर नियमानुसार ठरलेलं वेतन देणं, मग ती शाळा विनानुदानित असो, कायम विनानुदानित असो, अंशतः अनुदानित असो किंवा स्वयं अर्थसहाय्यित असो, त्याचं वेतन देण्याची जबाबदारी त्या शाळेच्या व्यवस्थापनाची आहे. आणि ते वेतन त्याला दिलं पाहिजे. परंतु आमचा शिकलेला BA, BEd, BSc, BEd, BCom, BEd, BA, DEd, SSc, DEd बांधव मात्र डिग्री घेऊन नोकरीला जातो आणि 10-10, 15-15 वर्ष वेतन मागत नाही, 10-10, 15-15 लाख रुपये नियुक्तीचे देतो
आणि तोच स्वतः हे अनुदान मिळण्यासाठी आझाद मैदानावर रस्त्याची लढाई करतो। ही परिस्थिती अत्यंत विदारक आणि वाईट आहे। म्हणजे त्या संस्था चालकांनी शाळा काढायच्या, भांडवलदार म्हणून त्यांनी शाळा काढायच्या, उत्पन्न म्हणून त्यांनी शाळा काढायच्या, त्याच्यातून अर्थार्जन करायचं नियुक्तीच्या माध्यमातून, फीच्या माध्यमातून, आणि आमच्या शिक्षकांना रस्त्यावरची लढाई लढायला लावायची। अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि ही रस्त्यावरची लढाई अशा परिस्थितीमध्ये आहे की काही शिक्षक आता सेवानिवृत्तीच्या 2, 4, 5 वर्ष 10 वर्षावर आहेत आणि अजूनही त्या शाळा अनुदानावर नाही, अजूनही त्या शाळेला पूर्ण अनुदान नाही। त्या शिक्षकाला ना अनुदानाचं संरक्षण आहे, त्या शिक्षकाला ना ग्रॅज्युटीचं संरक्षण आहे, त्या शिक्षकाला पेन्शनचं संरक्षण नाहीये। आणि अशी भयावह स्थिती या शासनकर्त्यांनी या मराठी शाळांची, अनुदानित शाळांची, अंशतः अनुदानित शाळांची करून ठेवलेली आहे। आणि त्यामुळं मराठी शाळांमधून दिले जाणारं जे शिक्षण आहे त्या शाळेतल्या शिक्षकामागे एकतर ही एक बाब आहे, शाळा बाह्य कामां फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर लादण्यात आलेली आहे, त्याच्यातून त्याला वेळ नाहीये। आणि दुसरीकडे या सगळ्या माध्यमातून हेच शासन गुणवत्तापूर्वक धोरण राबवण्याच्या भूमिकेत आहे की गुणवत्ता मिळाली पाहिजे। गुणवत्ता कोणत्या भूमिकेतून मिळणार आहे की 100% जर का त्या शिक्षकाला त्या शाळेतील त्या विद्यार्थ्यांवर जर काम करू दिलं तर 100% गुणवत्ता मिळणार आहे। परंतु त्याला सगळ्याच पद्धतीची शासकीय कामं ही लावून त्याच्याकडून गुणवत्ता मागवली जाते आहे। याच्या मागचं एकमेव षडयंत्र हेच आहे की याला अशाच पद्धतीने गुरफटत ठेवायचं आणि मग ह्या शाळा अशा पद्धतीने डबघाईस काय येतील, अशा प्रकारची परिस्थिती ही शासनकर्त्यांनीच निर्माण करून ठेवलेली आहे। आज जिल्हा परिषद शाळांची स्थिती अशी आहे, शासनाचं असं धोरण आहे आणि हे जे 2020चं जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे याच्यामध्ये बी असं आहे की 20 विद्यार्थी जर का असतील, कमीत कमी 20 विद्यार्थी, आणि 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी म्हणजे 20 पेक्षा कमी विद्यार्थी असतील एका वर्गामध्ये, तर त्या शाळा या बंद करण्याच्या मार्गावर शासन आहे आणि त्या शाळा शासन बंद करत आहे। अशा भूमिकेत आणि 20 पेक्षा अधिक जर का असेल तर तिथं एक शिक्षक दिला जाईल। परंतु जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या अनेक शाळा अशा आहेत 4 वर्ग आहेत, 2 शिक्षक आहेत। म्हणजे पुरेसे शिक्षक देखील मराठी शाळांवर नाहीये आणि त्याच्यामुळे मराठी शाळांची परिस्थिती ही खराब झालेली आहे। अशा परिस्थितीत शासनाने जी भूमिका घेतलेली आहे वेळोवेळी, ती भूमिका ही शिक्षण विरोधी, बहुजन समाजातील विद्यार्थी त्या ठिकाणी त्याला पूर्ण शिक्षण मिळू नये अशा प्रकारची भूमिका ही आहे आणि या भूमिकेचं समर्थन कुणी करू शकत नाही। आजच्या परिस्थितीमध्ये मराठी शाळांचा जो विषय आहे हा अत्यंत विदारक आहे। मराठी शाळांच्या स्पर्धेला इंग्रजी शाळा आणून ठेवलेल्या आहेत, इंग्रजी शाळांच्या सोबत स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणून ठेवलेल्या आहेत। स्वयंअर्थसहाय्यित शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठं आहे। स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, ज्याच्याकडे खूप भांडवल आहे, अशा प्रकारची बडी मंडळी इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्यांच्या स्पर्धेला या जिल्हा परिषदच्या आणि कमकुवत असलेल्या अंशतः अनुदानित या शाळांना आणून ठेवलेलं आहे। मग त्या त्यांच्याशी स्पर्धा कशा करणार? आणि दुसरी गोष्ट, आमच्यावर होणारा जो वेतनाचा जो खर्च आहे अनुदानाच्या माध्यमातून, तो खर्च कमी व्हावा, तो खर्च एकदाचा संपवावा। अनुदानित शाळा बंद झाल्या म्हणजे तो खर्च त्यांना जिथं 10%, 20% मिळतात अशा प्रकारच्या इतर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवता येईल का, अशा प्रकारची भूमिका शासनाची असू शकते, अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निर्माण होते। आणि म्हणून मराठी शाळांची जी स्थिती आहे ती अत्यंत विदारक आहे। शासनाच्या या धोरणाचं म्हणजे मराठी शाळांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं निश्चित धोरण नाहीये, ते वेळोवेळी बदलत आहे। त्या धोरणामुळे मराठी शाळांसाठी पोषक धोरण शासनाने काढलेलं नाहीये, नाहीतर ह्या ज्या अनुदानाच्या वेटिंग मधल्या शाळा आहेत त्यांना अनुदान मिळणं गरजेचं होतं। एकीकडे ज्यावेळेस तुम्ही 5व्या वर्षी 100% अनुदानाचं धोरण स्वीकारलं, तुम्ही 5 वर्षाच्या नंतर केवळ देशाच्या आर्थिक परिस्थितीचा राज्याच्या आर्थिक परिस्थिती समोर करून जर तुम्ही 10 वर्षाचं धोरण आणणार असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने शिक्षण देणारी की नाहीये? जे शिक्षण मूलभूत अधिकारामध्ये येतं ते शिक्षण देण्यापासून हे राज्य जर मागास होत असेल, हे राज्य जर मागं जाणार असेल, हे सरकार जर देणार नसेल, मग खऱ्या अर्थानं ते भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाच्या सक्तीच्या नियमाचा अंमलबजावणी करतंय का, याचा विचार करण्याची गरज आहे।
आणि म्हणून आज मराठी शाळांची जी अवस्था आहे, राज्यकर्त्यांमुळे, राजकीय धोरणांमुळे, मराठी शाळांच्या विरोध असलेल्या धोरणांमुळे अत्यंत डबघाईस आलेली आहे. ही स्थिती जर का सुधारायची असेल, आज जवळपास आपण जर का विचार केला, या ठिकाणी मी काही आकडेवारी आणलेली आहे की राज्यामध्ये आमच्याकडे आता पहिले ज्या संच मान्यता व्हायच्या त्या 30 सप्टेंबरला जी पट नोंदणी व्हायची त्याच्या आधारावर केल्या जायच्या आणि त्याच्यावर जे उपस्थित आमचा शिक्षण विस्तार अधिकारी यायचा, डोके मोजायचा, कमी जास्त असलं तर थोडंफार ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आणि ती संख्या न्यायचा आणि प्रत्येक वर्षी ती संच मान्यता त्या शिक्षकाला संरक्षित करण्यासाठी ती पूर्ण व्हायची. परंतु आता शासनाने ऑनलाईन सिस्टीम मधून युडायस प्रणाली विकसित केलेली आहे आणि या युडायस प्रणालीमध्ये त्या शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा पूर्ण डाटा या शासनाने, या गव्हर्नमेंटनी, केंद्र सरकारने, राज्य सरकारने आमच्या पोरांची, त्याच्या पालकाची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे साठवून ठेवलेली आहे, डाटा करून ठेवला आहे. म्हणजे ती माहिती ती फक्त त्याच्यासाठी वापरतात असं नाही, ती माहिती ती वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात, हे डिस्क्लोज झालेलं आहे आणि ती माहिती जमा करणारी यंत्रणा ही त्यांच्याच ताब्यात आहे. NIC सारखी किंवा TCS सारखी. आता यानुसार युडायसच्या 2024-25च्या त्या आकडेवारीनुसार विविध माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या आपल्या राज्यामध्ये 1,08,157 शाळा सुरू आहेत. यामध्ये 2,11,79,673 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि यामध्ये असणाऱ्या शिक्षकांची संख्या जवळपास 7.5 लाख एवढी आहे. यातील मराठी माध्यमांच्या शाळा ह्या 85,702 आहेत. या मराठी माध्यमांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी 1,27,61,400 आहेत आणि 45,58,100 शिक्षक या ठिकाणी काम करतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत त्या 15,118 आहेत. याच्यामध्ये 66,89,000 विद्यार्थी आहेत आणि 2,34,800 शिक्षक काम करतात. हिंदी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या 5,96,000 शाळा आहेत. त्यामध्ये 12,52,423 विद्यार्थी शिकतात आणि जवळपास 37,700 शिक्षक कार्यरत आहेत. उर्दू माध्यमांच्या 1,600 शाळा आहेत. त्याच्यामध्ये 4,02,000 विद्यार्थी आहेत आणि 13,300 शिक्षक कार्यरत आहेत. गुजरातीच्या शाळा, गुजराती माध्यमाच्या 322 शाळा आहेत. त्याच्यामध्ये 33,200 विद्यार्थी आहेत आणि 1,366 शिक्षक काम करतात. कन्नडी भाषेच्या शाळा 179 आहेत आणि त्याच्यामध्ये 30,308 विद्यार्थी काम करतात, 1,310 शिक्षक आहेत. तमिळ माध्यमांच्या शाळा 43 आहेत, 1,799 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि 118 शिक्षक आहेत. आणि सिंधी माध्यमांच्या 8 शाळा आहेत ज्याच्यातून 1,233 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि शिक्षकांची संख्या 33 आहे. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की राज्यामध्ये मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये, म्हणजे ज्या शाळांमध्ये इयत्ता 5वी पासून हिंदी शिकवली जाणार आहे त्या शाळांची, म्हणजे त्या शाळांचा विचार आणि ह्या शाळांचा जर का विचार केला तर आपण मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक आहे. आणि ही स्थिती मराठी माध्यमांची शाळांची असतानाही ह्या शाळा केवळ अनुदानाच्या माध्यमातून, केवळ कोणत्याही प्रकारचं शाळांच्या विकासासाठी धोरण न ठरवण्याच्या माध्यमातून या शाळा जर डबघाईस येत असतील तर आपल्याला त्याचा विरोध जनमानसातून आणि आपल्या याच्यातून पण करावा लागणार आहे. आता खऱ्या अर्थानं या शाळा, ह्या राज्यमंडळ म्हणजे स्टेट बोर्ड आणि ICSE CBSE याच्यामध्ये विभागला गेलेला आहे. ज्या राज्यमंडळाच्या शाळा आहेत तिथं मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषा शिकवल्या जातात. काही ठिकाणी संस्कृत शिकवले जाते आणि ज्या ICSE शाळा आहे त्या ठिकाणी इंग्रजी महत्वाची आहे. म्हणून स्टेट बोर्डच्या ज्या शाळा आहेत या स्टेट बोर्डच्या शाळांमधला मराठीचा जो विषय आहे ही मराठी काढून त्या ठिकाणी हिंदी हा जास्त करून विचार केला जातोय. हिंदीला पर्याय म्हणून संस्कृत पण हा विचार केला जातोय. आणि यातून 1ली ते 5वी पर्यंत जे शिक्षण आहे, जे पहिले मराठीचं नव्हतं, त्याच्यामध्ये फक्त इंग्रजी, आता सेमी इंग्लिश आणलंय, पूर्ण मराठीमध्ये होतं.
आता 5वीच्या नंतर हिंदी कंपल्सरी हा जो विषय आलाय हा चुकीचा आहे. मराठी शाळांचं जे अस्तित्व आहे हे शासनाच्या अनुदानाच्या धोरणामुळे विस्कळीत झालेलं आहे. त्या डबघाईस आलेल्या आहेत, त्या बंद पडण्याच्या मार्गात आहेत. या शाळांना पूर्ण अनुदान देण्याची आवश्यकता आहे. म्हणून 100% अनुदानाची भूमिका 1ली ते 7वी पर्यंत घेतली पाहिजे. त्यांना टप्पा अनुदान नसलं पाहिजे. 7वीचा वर्ग सुरू होईल ज्यावेळेस त्याला मान्यता देताल 4थीच्या वर्गाची एक बॅच निघाल्याच्या नंतर त्यांना 100% अनुदान दिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आपल्या विद्रोही साहित्य चळवळीच्या माध्यमातून ठरावामधून घेतली पाहिजे. या शाळांना पूर्ण अनुदान देणं गरजेचं आहे. ज्या शाळा 20 पेक्षा कमी संख्या म्हणणार असेल, एक जरी विद्यार्थी असेल, ती शाळा चालली पाहिजे. ती बंद होता कामा नये. तिच्यावर शासनाने तिच्यासाठी अनुदानाची तरतूद केली पाहिजे. आणि मराठी शाळा हिची जी स्थिती आहे ही सुधारण्यासाठी शासनाने मराठी शाळांच्या विकासासाठी वेगळं वित्तीय मंडळ किंवा वेगळे वित्तीय फंड तयार करून तो त्याच्यावरच खर्च जर केला तर ह्या शाळांची परिस्थिती सुधारू शकते. सेल्फ फायनान्स स्कूल ऍक्ट जो आहे हा बंद झाला पाहिजे, याला विरोध झाला पाहिजे. कारण या भांडवलदारांच्या शाळा यामुळे या शाळांवर परिणाम झालेला आहे. विनाअनुदानित धोरण किंवा कायम अनुदानित धोरण हे नष्ट झालं पाहिजे. याच्यासाठी शासनाच्या या चुकीच्या धोरणावर जन आंदोलनं उभारली पाहिजेत. ही जबाबदारी फक्त केवळ म्हणजे फक्त शाळा किंवा त्याच्यातले यांची नाही आहे. आपण पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून याचा व्यापक प्रमाणामध्ये विरोध जर झाला तर शासन हे ठिकाणावर येऊ शकतं. शासन किंवा याच्यातली लोकप्रतिनिधी प्रमुख जे आहेत, लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत, आपण त्यांना विचारत नाही. म्हणून अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की या भूमिकेतून आज विद्रोही साहित्य चळवळीच्या माध्यमातून हा जो परिसंवादाचा विषय ठेवण्याचं कारणच हे आहे की जी मराठी शाळा आहेत, मराठी शाळांविषयीचं असणारं शासनाचं हे बदलतं धोरण आहे. त्याच्यामुळे मराठी शाळा विस्कळीत झालेल्या आहेत. ते धोरण आणि मराठी शाळांची स्थिती ही चांगल्या पद्धतीने निर्माण झाली पाहिजे. त्या इस्टॅब्लिश झाल्या पाहिजे. त्या बंद होता कामा नये. ती आमची बोली भाषा मधल्या त्या शाळा आहेत त्या जगल्या पाहिजेत. याच्यासाठी आपण या माध्यमातून लोक चळवळ उभारूया. आपण स्वतः रस्त्यावरचं आंदोलन करूया आणि तरच हे धोरण हे बंद होऊ शकतं आणि मराठी शाळा वाचू शकतात असं माझ्यासारख्याच्या कार्यकर्त्याला वाटतं. मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद.